तर हाय हॅलो गाईज, आम्ही चाललो होतो छत्रपती संभाजीनगरला आणि जाता जाता सिन्नरला आम्ही एके ठिकाणी थांबलो होते. म्हणजे होतं गोंदेश्वर महादेवांचं टेम्पल. कारण की माझी खूप कधीची इच्छा होती की त्या महादेवांना एकदा तरी जावं आणि शेवटी ती इच्छा माझी पूर्ण झाली. आणि आम्ही मस्त तिथे गेलो. इतकं सुंदर पुरातन मंदिर होतं, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं, इतकं छान वाटलं तिथे जाऊन की असं मन प्रसन्न झालं होतं माझं. कारण तुम्हाला तर माहिती आहे, जिथे महादेव तिथे मी असणारच. आणि त्याच्यामुळे मस्त आम्ही महादेवांच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. मग त्याच्यानंतर एका झाडाखाली थांबलो, कारण की मी डबे बांधून घेतले होते. मस्त जेवण केलं, एकदम सुंदर वाटलं तिथे. आराम केला, मस्त मुलं तिथे खेळली खूप मनासारखी. मग मस्त महादेवांचं दर्शन घेतलं आणि बघा इथं सुंदर असं दर्शन आमचं झालेलं आहे महादेवांचं. मग त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरू केलेला आहे. मस्त मग निघालो पुढच्या प्रवासाला. समृद्धी महामार्गावरून असं फास्ट असं जाऊन आम्ही लगेच पोचलो संभाजीनगरला. आणि संभाजीनगरला जाता जाता आम्ही लगेच गेलो पहिलं घृष्णेश्वर महादेवाच्या ज्योतिर्लिंग जे आहे त्या ठिकाणी गेलो. तिथे दर्शन घेतलं आणि तीही माझी इच्छा पूर्ण झाली. मग त्यानंतर 10 ते 11 वर्षांनी मी माझ्या मैत्रिणीला सरप्राईज भेट द्यायला गेली. तिला इतका आनंद झाला की तो शब्दात सांगू शकत नाही. आणि आम्हाला खूप असं भरून आलं होतं, कारण खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो. तिने माझा खूप मस्त माझ्या फॅमिलीचा पाहुणचार केला. मस्त मी तिच्या घरी मुक्काम केला. की तुम्हाला आता माहितीच आहे की 2 मैत्रिणी एवढ्या वर्षांनी एकत्र जमल्यावर किती एन्जॉय केला असेल. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पार्ट नंबर 2मध्ये. तुम्हाला जर याचा पुढचा ब्लॉग नक्कीच बघायचा असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर लवकरात लवकर करा. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.